अजी आजोबा नित्य सांगती नवीन गोष्टी नवी कहाणी. अजी आजोबा नित्य सांगती नवीन गोष्टी नवी कहाणी. गाती हसती दिशा दहानी आनंदाची नवी पर्वणी. गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी. ज्ञान रंजन गप्पा गाणी जरा देऊया श्रोतेमनी. ज्ञान रंजन गप्पा गाणी जरा देऊया श्रोतेमनी. जरा देऊया श्रोतेमनी अनुभवातुनी. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हों या किसी दूसरे शहर में हों, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नमस्कार श्रोते हो, जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत अनुभव आय रेडिओवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे आनंदी वृद्धापकाळ या विषयावरच्या विचारांचा पहिला भाग. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश भोंडवे. मी पेशाने एक डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर आहे आणि आरोग्यासाठी काही बोलणं, काही काम करणं हा माझा व्यवसायाचाच एक भाग आहे. आज इथं जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझा प्रणाम. खरं तर मनुस्मृतीमध्ये असं म्हणलेलं आहे की जो ज्येष्ठांची सेवा करतो त्यांना दीर्घायुष्य, ज्ञान, चातुर्य, प्रसिद्धी, शक्ती हे मिळतं. आणि आपल्या देशामध्ये आज आपण जर पाहिलं तर साधारणतः 13,80,00,000 एकूण ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी 6,70,00,000 हे पुरुष आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे 7,10,00,000 स्त्रिया आहेत. आणि असा अंदाज आहे की येत्या 10 वर्षात 5 ते 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांची याच्यामध्ये भर पडणार आहे. आपण जर पाहिलं तर ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रश्न असतात, परंतु या प्रश्नातून बाहेर पडून आपलं हे वृद्धत्व हे कसं आनंदी करावं या विषयावर मी आपल्याशी हितगुज करणार आहे. माझा विषय आहे आनंदी वृद्धत्व. खरं तर आपल्या देशामध्ये एक साधारणतः 1980 सालापर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती. थोडी थोडी कमी होत चालली होती, परंतु ती होती. परंतु त्यानंतर
एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाली. काही कारणं असतील, कोणाची मुलं शिक्षणासाठी परदेशी गेली, नोकरीसाठी परदेशी गेली, काही जणांना ते घर लहान पडत होतं म्हणून ते वेगळे राहायला लागले. परिणामतः विभक्त कुटुंब ही खूप वाढली आणि त्याचबरोबर या ज्येष्ठ नागरिकांची ज्या समस्या होत्या त्या जास्ती वाढल्या आणि ते जास्ती एकाकी पडायला लागले. अजूनही अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे, परंतु ती फारच कमी प्रमाणात आहे. आणि या कारणामुळं ज्येष्ठांना जे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित आणि मानाचं स्थान होतं ते उरलं नाही. त्याहीबरोबर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत जे सामाजिक आणि राजकीय जाणीव पाहिजे तीही मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. आज जनसेवा फाउंडेशन सारखे काही ज्या संस्था आहेत हे ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मनापासून बरीच कामं करत असतात, परंतु अशी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पद्धतीचे संस्था भारतात आहेत. त्यामुळं ज्येष्ठांचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक जे आहेत आत्ता, यामागे जर आपण पाहिलं तर 1941 साली म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतातल्या जनतेची आयुर्मर्यादा होती 31.7 वर्ष. ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला म्हणजे 1947 साली ती होती 36 वर्ष. पुढं जसजसं वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय संशोधन वाढत गेलं, चांगल्या काही दुर्मिळ आजारांवर उपचार निघाले, त्यामुळं 2010 पर्यंत ही आयुर्मर्यादा 62 वर्ष झाली. 2021 मध्ये म्हणजे त्यानंतर 10-11 वर्षांनी ती 69 वर्ष झाली. आणि आता या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये 55% स्त्रिया अशा आहेत की ज्या एकाकी आहेत. भारताचा ज्येष्ठ नागरिकाच्या संख्येमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातले 80% ज्येष्ठ नागरिक हे ग्रामीण भागातले आहेत. 40% ज्येष्ठ नागरिक हे दारिद्र्य रेषेखालचे आहेत. 73% ज्येष्ठ नागरिक हे निरक्षर आहेत किंवा अल्पशिक्षित आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90% ज्येष्ठ नागरिकांना कुठलाही विमा, पेन्शन किंवा सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा नाही आहे. आणि त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात. आज आजारी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जी वैद्यकीय शाखा काम करते त्याला जेरिएट्रिक्स म्हणतात. या पद्धतीचे शिक्षणक्रम काही वैद्यकीय महाविद्यालयात चालू आहे की जे वृद्धांसाठीचे जे त्यांचे विशेष शारीरिक प्रश्न असतात किंवा मानसिक प्रश्न असतात त्यासाठी काम करतात किंवा त्याच्यावरचं औषधोपचार आणि याची विशेष माहिती मिळवतात. ते या जेरिएट्रिक्समधले तज्ज्ञ असतात, परंतु यांची संख्या खूप कमी आहे. जसे आपल्याला बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा फिजिशियन, हार्टचे डॉक्टर दिसतात, तसे जेरिएट्रिक्सचे स्पेशालिस्ट हे फारसे दिसत नाहीत. आपण जर छोटी मोठी इस्पितळं पाहिली, विशेषतः सरकारी इस्पितळं पाहिली, तर कुठेही असं खास असा जेरिएट्रिक्स वॉर्ड, वृद्धांसाठीचा एक वेगळा वॉर्ड नसतो, कुठेही नसतो. हे सरकारी याच्यात नसतो किंवा मोठ्या खाजगी रुग्णालयातही नसतो. त्यामुळं ज्येष्ठांची जी आजारपणं आहेत ती या इतर नागरिकांच्या आजारपणांबरोबरच त्याच्यावर उपचार केले जातात. आता ज्येष्ठांमधली जी आजारपणं आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बघूया. याच्यामध्ये जी आजारपणं आहेत यात खोकला म्हणजे साधा खोकला नव्हे तर सतत येणारा खोकला, ज्याला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा वैद्यकीय भाषेमध्ये ज्याला COPD असं म्हणतात, की जो सततचा वर्षातून अनेकदा 5 वेळा 6 वेळा असा सतत उद्भवणारा खोकला आणि दीर्घकाळ चालणारा खोकला असतो. त्याच्यामध्ये दम लागतो, कफ पडतो आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधं किंवा विशेषतः अँटीबायोटिक्स लागतात. त्यानंतरचा दुसरा जो आजार आहे तो म्हणजे मूळव्याध. आपल्या देशामध्ये मागच्या पिढीमध्ये आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर शौचाला जायलूनच यायला पाहिजे अशा प्रकारचा एक दंडक होता. खरं तर ते आवश्यक नसतं. सकाळी उठल्यावर रोजच्या पोट साफ झालंच पाहिजे असा काही आरोग्यशास्त्राचा नियम नाही, पण आपल्या देशामध्ये त्याला खूपच महत्त्व दिलं जात होतं. आणि त्यामुळं अगदी लहानपणापासून म्हणजे आपल्या पिढीच्या आधीच्यापासून
सकाळी उठल्यावर टॉयलेटला जायचं आणि तिथे कुंथायचं. संडास ही झालीच पाहिजे. परंतु या सवयीमुळं मूळव्याधीचा त्रास होतो. हे जो प्रेशर वाढतं, विनाकारण कुंथण्याची किंवा विनाकारण टॉयलेटला जाण्याची जी सवय आहे त्यामुळं मूळव्याध निर्माण होते. त्यातून मग त्या मूळव्याधीतून रक्त पडू लागतं आणि मग एक प्रकारचा अशक्तपणा येतो. नंतर आणखीन एक महत्वाचा त्रास म्हणजे सांध्यांचे त्रास. असं म्हणतात की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला चालताना त्याचा डावा किंवा उजवा गुडघा दुखायला लागतो त्यावेळेला समजायचं की त्याचं तारुण्य संपलं आणि त्यांनी मध्यम वयामध्ये प्रवेश केलाय. तर या मध्यमवयीन माणसाचा हा दुखणारा एखादा सांधा हा पुढं ज्यावेळेला 60 उलटते, 70 उलटते त्यावेळेला शरीरातले एकूण एक सांधे हे हळूहळू दुखायला लागतात. यामध्ये हाडं झिजणं हा एक भाग असतो, पण त्याचबरोबर कॅल्शियमच्या आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळं हाडं आणि सांधे विरळ होऊन ही वेदना जास्ती व्हायला लागतात. विशेषतः ज्यावेळेला आकाशामध्ये ढग येतात, ढगाळ हवामान असतं किंवा सध्या जशी खूप थंडी पडली अशी थंडी असते, अशा वेळेला हे सांधे आणि ही हाडं हे दुखण्याचं प्रमाण जास्तीच वाढतं. उच्च रक्तदाब हाही एक महत्वाचा विकार आहे. साधारणतः आयुष्यभर कुठलाही आजार नाही, दवाखान्यात मी कधी दवाखान्याची पायरीच चढलो नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना साधारणतः 60 नंतर किंवा त्यानंतर हळूहळू रक्तदाब वाढायला लागतो. यामध्ये बऱ्याचदा जो वरचा रक्तदाब असतो तो वाढलेला असतो, त्याला आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन म्हणतात, किंवा दोन्ही प्रकारचे वाढू लागतात. ज्यांना आधीपासूनच 40 पासूनच रक्तदाबाचा त्रास असतो त्यांचे रक्तदाब अजूनही वाढायला लागतात. रक्तदाबाबरोबर हृदयविकार हाही एक महत्वाची गोष्ट आहे. हृदयविकारही हा साधारणतः आता तरुणांना होतो, परंतु जास्तीत जास्त हृदयविकाराचे रुग्ण, हृदयविकाराचा झटका येणारे रुग्ण हे 60 नंतरचेच असतात आणि ज्येष्ठ नागरिक असतात. किंबहुना ज्यांचं वय जितकं जास्ती तितकं त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कारण हृदयाचं पंपिंगही हळूहळू कमी झालेलं असतं, रक्तामधलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि त्याच्यामुळं सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचित पाहून तिथे ब्लॉक्स तयार होतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयाचं पंपिंग कमी होणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं, अशा प्रकारचे अनेक हृदयविकार या वयामध्ये होऊ लागतात. पुरुषांमध्ये विशेषतः मूत्रविकार म्हणजे प्रोस्टेट हा एक खूप मोठ्या प्रमाणात आढळणारा विकार आहे. पूर्वी असं म्हणायचे की प्रोस्टेट हा 60 नंतर व्हायचा, परंतु आता 50 नंतरच प्रोस्टेटचा त्रास होऊ शकतो. प्रोस्टेट हे म्हणजे पुरुषांमध्ये मूत्रमार्ग जिथं शरीरातून बाहेर पडतो तिथं आतल्या बाजूला 2 ग्रंथी असतात. याचं काम वेगळं असतं. याच्यामधून जी द्रव्य तयार होतात ती वीर्यामध्ये विरघळत असतात, परंतु साधारणतः 50 नंतर 60 नंतर यांचं काम कमी होतं आणि त्यांचा आकारमान त्यांचं वाढतं आणि त्यामुळं थोडी थोडी लघवी सतत होणं किंवा लघवीची जी धार असते ती खूप लांब न पडता पायांमध्ये पडणं, लघवीला गेल्यानंतर मूत्रविसर्जन करताना कपड्यावर पडणं, या प्रकारचे त्रास सुरू होतात. अर्थात या त्रासासाठी औषधांनी ते बरे होतात, वेळ आली तरच ऑपरेशन करायला लागतं. मधुमेह हा अगदी खूप मोठ्या प्रमाणात आढळणारा विकार आहे. भारतामध्ये आपण जर पाहिलं तर असंख्य लोकांना मधुमेह आहे. वयोमानाप्रमाणे शरीरामध्ये जे आपल्या स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होतं, हे इन्शुलिन हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्यामुळं रक्तातली साखर वाढायला लागते आणि त्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेहाची सुरुवात होते. यामध्ये काही ते गोड खातात म्हणून होत नाही, तर शरीरामध्येच हा प्रकार निर्माण होतो आणि त्यामुळं हा मधुमेह जो आहे याला पूर्वी मॅच्युरिटी ऑनसेट म्हणायचे, पण या मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीसला आता आपण टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो की शरीरामधलं इन्शुलिन हे नैसर्गिक इन्शुलिन जे आहे हे कमी झाल्यामुळं रक्तातली साखर वाढते. त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा आणि खूपच असा आपल्या जीवनाला त्रासदायक ठरेल असा प्रकारचा कर्करोग. हा कर्करोग जो आहे हा कर्करोग शरीरातल्या कुठल्याही अवयवाला होऊ शकतो, परंतु आपण जर पाहिलं तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्त्रियांमध्ये दुसरा म्हणजे स्तनाचा कर्करोग हे खूप
मोठ्या प्रमाणात आढळतात, खूप कॉमन आहेत. आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आतड्याच्या शेवटच्या भागाचा कर्करोग म्हणजे गुदाशयाचा कर्करोग हे मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सर्वात महत्त्वाचे आढळणारे 2 मोठे कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग. अनेकांना तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट, विडी याची सवय असते, अनेक वर्षांची सवय असते. पान खाणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळं, पान, गुटखा यामुळं तोंडाचे कर्करोग हे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि त्याचबरोबर फुफ्फुसाचा कर्करोगही आढळतो. अर्थात शरीराच्या पोटातले किंवा इतर जे अवयव आहेत यांचेही कर्करोग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मूत्रविकारामध्ये एक सांगायचं राहिलं, स्त्रियांमध्ये सुद्धा मूत्रविकार मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये विशेषतः वरचेवर लघवीला होणे, लघवीमध्ये सतत इन्फेक्शन होणं, त्याच्यामुळं क्रॉनिक युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा दीर्घकाळ चालणारं मूत्रविकार हा स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. आणि यामध्ये बऱ्याचदा लघवी पूर्ण साफ न होणं, थंडी ताप येणं अशा प्रकारचे त्रास होतात. आणि यासाठी सुद्धा औषधं आहेत, परंतु क्वचित प्रसंगी मूत्र बाहेर पडण्याचा जो मूत्रमार्ग असतो तिथली जी काही जागा असते ती थोडीशी छोटी होते, अरुंद होते आणि त्याच्यामुळं लघवी ही मूत्राशयात साठून या प्रकारचा त्रास हा ज्येष्ठ नागरिक स्त्रियांना होत असतो. आणि तोही खूप मोठ्या प्रमाणात आजकाल दिसून यायला लागला आहे. धन्यवाद डॉक्टर भोंडवे सर. आत्ता आपण ऐकले डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे आनंदी वृद्धापकाळ या विषयावरच्या विचारांचा पहिला भाग. लवकरच आपणास याचा दुसरा भाग सुद्धा ऐकायला मिळेल. चला तर भेटूया थोड्याशा विश्रांतीनंतर. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हों या किसी दूसरे शहर में हों, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. अजी आजोबा नित्य सांगती नवीन गोष्टी नवी कहाणी. अजी आजोबा नित्य सांगती नवीन गोष्टी नवी कहाणी. गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी. गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी. ज्ञान रंजन गप्पा गाणी जरा देऊया श्रोतेमधी. ज्ञान रंजन गप्पा गाणी जरा देऊया श्रोतेमधी.
जरा देऊया श्रोते मनी अनुभवातुनी